नमस्कार, मी डॉक्टर दीपेश पस्टे. पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी. पिंपरी चिंचवड मधून एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. भोंदूबाबाकडून मोबाईल ऍपच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग. हा धक्कादायक प्रकार समोर आला असून प्रसाद तामदार नावाच्या या भोंदूबाबाने भक्तांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत त्यांना ब्लॅकमेलिंग केल्याची घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे या बाबाने आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून अनेकांना जाळ्यात ओढले. घटना कशी घडली पाहूया. प्रसाद तामदार नावाचा एक बाबा भक्तांच्या मोबाईल मध्ये एअर ड्राईव्ह किड या नावाचे ऍप स्वतः डाउनलोड करून घेत असे. हे ऍप मुलांच्या देखरेखीसाठी वापरण्यात येते. बाबाने याचा गैरवापर करून भक्तांच्या खासगी हालचाली आपल्या मोबाईलवर लाईव्ह पाडल्या. भक्ताने मोबाईल त्या खोलीत ठेवला की बाबा दिशा दाखवतोय असं सांगून प्रत्यक्षात त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवायचं. त्यामुळे भक्ताला वाटायचं की बाबा खरोखर सर्व काही जाणतो आणि त्यामुळे त्याच्यावर अधिक विश्वास या भक्तांचा बसला. अशा प्रकारे अनेक लोक त्याच्या जाळ्यात सापडले. फसवणुकीचा आणि अनैतिक कृत्याचा आरोप या बाबावर या तक्रारी दरम्यान करण्यात आला. एका व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार दिली की त्याची 15,000 रुपयांची फसवणूक झाली असून बाबाने त्याला वेशा गमण्यासाठी त्या तक्रारदाराला वेशा गमण्यासाठी भाग पाडल्याची म्हटलं. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि प्रकाराची गंभीरता लक्षात आली. बावधन पोलीस ठाण्यामध्ये आयपीसी कलम 420 नुसार तसेच 354 आणि अमानुष आणि अघोरी प्रथा त्याचबरोबर जादूटोणा विरोधी कायदा कलम 3 आणि आयटी ऍक्ट कलम 67 च्या नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास अधिक सुरू आहे. जनतेने अशा व्यक्तींवर विश्वास ठेवण्यापूर्वी सावध राहावे. कोणतीही अंधश्रद्धा वा दिशाभूल करणाऱ्या प्रथा ओळखून पोलिसांना त्वरित या संदर्भातील माहिती द्यायची अशी सूचना पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या घटना ह्या वारंवार घडतात तरी सुद्धा एक सुशिक्षित नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण तात्काळ पोलिसांकडे ही माहिती दिली पाहिजे आणि अशा भोंदूबाबांना तात्काळ शासन घडवलं पाहिजे.